अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वामीमय असं स्वागत आहे। स्वामी भक्त हो, विश्वास ठेवला की संकटे दूर पळतात आणि श्रद्धा ठेवली की चमत्कार घडतो। म्हणूनच स्वामी महाराजांना आपण अनन्य भावाने श्रद्धा आणि विश्वास ठेवून शरण जायचं आहे। नक्कीच आपल्याला गुरुकृपा प्राप्त होते। तर आज मी पुन्हा एकदा सुंदर छान गोड असा स्वामी संदेश तुमच्यासोबत घेऊन आली आहे। यामागील उद्देश एवढाच की तुमच्या हरलेल्या मनाला उभारी मिळावी। तुमचं मन जर खचलेलं असेल, तुम्हाला असं वाटत असेल की आता सर्व काही संपलं आहे, तर तिथूनच तुमची नवी सुरुवात व्हावी, कुठेतरी प्रेरणा मिळावी, यासाठी हा सुंदर असा स्वामी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत। त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा। स्वामी भक्त होत दादांनो, आपण चांगले कर्म केली की स्वामी महाराज आपल्या पाठीशी नेहमीच उभे राहतात आणि आपल्या भक्तांना ते ग्वाही देतात, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे। स्वामी भक्त हो, कर्म चांगले असले की एक ना एक दिवस त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं। जीवनाच्या प्रत्येक क्षणी शारीरिक, मानसिक आणि भावनिक ऊर्जेच्या पातळीवरील आपण कृती करत असतो। प्रत्येक कृती ही एक स्मृती तयार करते आणि हेच कर्म आहे। भक्ती कर्म नष्ट करते आणि आपल्याला मुक्तीकडे नेत असते। कर्म म्हणजे कृती आणि स्मृती। कृतीशिवाय स्मृती नाही आणि स्मृतीशिवाय कृती नाही। स्वामी भक्त हो, कर्माचे जुने थर तुम्हाला तेव्हा चिटकू शकतात जेव्हा तुम्ही नवनव्या गोंदरूपी कर्माच्या थरांची भर घालता। कर्म आपल्या कृतीत नाही तर आपल्या उद्देशात आहे। कर्माची निर्मिती आपल्या जीवनातल्या घटनांमुळे नाही तर त्यांच्या संदर्भामुळे होते। स्वामी भक्त हो, कर्म काही ठराविक प्रवृत्तीनुसार काम करतात, पण थोडी जागरूकता ठेवली आणि लक्ष दिलं तर आपण त्याला एक वेगळी दिशा नक्कीच देऊ शकतो। चांगले विचार आपल्याला चांगली कृती करण्यासाठी प्रवृत्त करतात आणि त्यामुळेच आपल्याला सांगितलं जातं की सकारात्मक विचार करा, कारण सकारात्मक विचारामध्ये नक्कीच ताकद असते, जी आपल्याला चांगल्या गोष्टी घडण्यासाठी नक्कीच मदत करते। आपल्यासोबत कितीही वाईट गोष्टी घडत असल्या तर त्यातून देखील आपण सकारात्मकता घेतली तर नक्कीच आपल्याला त्यातून कुठेतरी मार्ग दिसू लागतो। आपल्या स्वामी सेवेत देखील असंच होत असतं। स्वामी भक्त होत दादांनो, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, हे वाक्य तुम्ही नक्कीच ऐकले असेल। तर यानुसार ज्याप्रमाणे आपले कर्म असतात त्याप्रमाणे आपल्याला ईश्वर फळ देत असतो। ही सगळी वाक्य आपण नेहमीच ऐकत असतो आणि आपल्या मनात एक प्रश्न नक्कीच येतो की नक्की कर्म म्हणजे काय, या कर्माचा अर्थ नक्की काय आहे, कारण वेगवेगळ्या प्रकारे आपण ही वाक्य ऐकत असतो। तर स्वामी भक्त हो दादांनो, चांगल्या भावनेने आणि चांगल्या विचारांनी जेव्हा आपण एखादी कृती करतो तेव्हा ते आपले कर्म बनते आणि आपले कर्म चांगले बनले की नक्कीच त्याचं फळ देखील आपल्याला गोडच मिळतं। तुम्ही धर्माच्या मागे जाल तर तुम्हाला देवाकडून मागावं लागेल आणि तुम्ही चांगले कर्म कराल तर देवाला तुम्हाला स्वतःहून द्यावं लागेल। कर्माचं फळ नेहमीच मिळते। तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला इथेच भोगून जावं लागतं, हे नेहमी लक्षात ठेवायला हवं। जे पेराल तेच उगवेल आणि हेच कर्माचं फळ आहे। लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे आणि तुम्ही त्यावर कसा प्रतिसाद देता हे तुमचे कर्म आहे। स्वतःवर विश्वास ठेवा, स्वामींवरती विश्वास ठेवा। स्वामी महाराज आपल्या भक्ताचं नेहमीच रक्षण करतात। जे तुमच्यासोबत व्हावं असं तुम्हाला वाटत नसेल तर त्यासमोर म्हणजेच तुम्ही समोरच्या व्यक्तीसह ते कर्म करू नका। इतरांच्या भल्यासाठी कर्म करा, यातून तुम्हाला चांगलेच फळ मिळेल। कर्म हे रबरासारखे असते, जितके तुम्ही ताणाल तितक्या वेगाने ते तुमच्याकडे परत येते। त्यामुळे चांगलेच कर्म करा, उशिरा का होईना कर्माचे फळ हे मिळतेच। म्हणून स्वामी भक्त हो दादांनो, विचार करायचं सोडून द्या, चिंता करू नका। आपण चांगले कर्म करत असू, आपले विचार चांगले असतील तर आपल्या पाठीशी स्वामी महाराज नक्कीच उभे आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे आणि आपल्या सेवेमध्ये आपण मग्न राहायचं आहे। प्रामाणिक प्रयत्न आणि कर्म हे आपण करत राहायचं आणि कधी द्यायचं हे स्वामी महाराजांना चांगलं माहीत असतं।
त्यामुळे आपण गुरूंवर श्रद्धा ठेवायची आहे, विश्वास ठेवायचा आहे. तीही संकटे आली तर त्यांना सांगायचं आहे की तुमच्यापेक्षा माझे स्वामी महाराज खूप मोठे आहेत. अखिल विश्वाची, अखिल ब्रह्मांडाची शक्ती आपल्या सोबत असताना आपण अजिबात खचायचं नाही, घाबरायचं नाही. कारण आपल्या भक्तांना स्वामी महाराज अभयवचन देतात की भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि खरोखरच या वाक्यामध्ये खूप ताकद आहे. स्वामी भक्त हो, आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, आनंदात राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.